तर सी लँग्वेजचं हे पहिलं सेशन आहे आणि या पहिल्या सेशनमध्ये इंटरप्रिटर आणि कंपायलर्सचा वापर कसा करायचा तर मी त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर कोडिंग शिकण्यासाठी दोन टूल्स तुमच्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल असणं गरजेचे आहे. हाही एक प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा की कोडिंग करण्यासाठी लॅपटॉप किंवा कम्प्युटरचं कॉन्फिगरेशन काय असलं पाहिजे. जे काही मिनिमल कॉन्फिगरेशन असेल, जे काय अवेलेबल लॅपटॉप किंवा कम्प्युटर सिस्टम तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचं कॉन्फिगरेशन हे कितीही कमी असू दे, रॅम कितीही कमी असू दे, तर कोडिंग लँग्वेजेस जे आहेत पहिल्या फाउंडेशन स्टेपसाठी कॉन्फिगरेशन हे खूप कमी असलं तरी काही हरकत नाही. तुम्ही कोडिंग त्याच्यावरती खूप छान पद्धतीने शिकू शकताय. मी एक रिकमेंड करेन की 4 GB तरी कमीत कमी रॅम असेल तर तुम्हाला कुठं अडथळा येणार नाही आणि लॅग होणार नाही. ठीक आहे. हा, पण तुम्ही अभ्यास केला नाही तर मात्र नक्की लॅग व्हाल. तुम्हाला हे चॅनल फॉलो करायचं आहे आणि कोडिंग हे रोजच्या रोज न बघता करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे व्हिडिओ फॉलो करा. तसंच तुम्ही माझे नोट्स जे असतील ते नोट डाऊन करून घ्या. मी सांगेन त्या दिवशी ते पाठांतर करा, रूल्सचं रिव्हिजन करा. ओके, सो हे मी स्टेप बाय स्टेप आजपासून या सेशन मध्ये स्टार्ट करतोय. तर कंपायलर आणि इंटरप्रिटर हे दोन शब्द आहेत. कम्युनिकेशन हे कधी होतं ज्यावेळेला तुमची भाषा समोरच्याला समजते, समोरचा व्यक्ती रिस्पॉन्ड करतो, त्यावेळेला कम्युनिकेशन होतं. कम्प्युटरच्या बाबतीत देखील हेच आहे. तुमचं जर जे काही टास्क किंवा म्हणणं कम्प्युटरला जर समजतच नसेल, त्याच्या लँग्वेज मध्ये जर ते प्रोसेसच होत नसेल, रिस्पॉन्स पण मिळणारच नाही, तर ते जे कन्व्हर्जन होतं त्या प्रोसेसला टेक्निकल लँग्वेज मध्येच कंपाईल हा शब्द आहे. म्हणजे तुम्ही जे काही कोड एक 20-25 लाईनचा किंवा मे बी 400 लाईनचा कोड टाईप कराल, तो कम्प्युटर लँग्वेज मध्ये कन्वर्ट करण्याची जी प्रोसेस आहे, सांगण्याची जी एक पद्धत आहे, त्यालाच टेक्निकल वर्ल्ड मध्ये कंपाईल असं म्हणतात. आणि हे कंपाईल जो टूल करतो त्यालाच कंपायलर असा शब्द आहे. आणि कम्प्युटरला एकदा का समजलं की तो ते एकानंतर एक अशा सिक्वेन्शियल स्टेप्स मध्ये रन करण्यासाठी सुरू करतो. फॉर एक्झाम्पल, मी ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन 4 इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरला सांगितले. 2 नंबर्स आहेत आणि त्याचं हे कॅल्क्युलेशन्स कम्प्लीट करायचे. तुम्ही जर सिंटॅक्स फॉलो करून एरर फ्री कोड लिहिलात, कंपाईल सक्सेसफुल होईल. आता प्रोसेस असते ती म्हणजे काय, तर ते एक्झिक्यूट करायचं. तर ते जे काही स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट होतं, त्या स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशनच्याच स्टेप्सना, त्या प्रोसेसला इंटरप्रिट हा शब्द आहे. पण ते कोण इंटरप्रिट करतं, त्या टूललाच इंटरप्रिटर असं म्हणतात. हे सिस्टम मध्ये तुमच्या अवेलेबल नसेल तर तुम्ही गुगल करा, डेव C++ डाउनलोड आणि सोर्सफोर्ज या वेबसाईट वरून तुम्ही फ्री मध्ये हा इंटरप्रिटर आणि कंपायलर दोन्ही एकत्रच आहे, तर डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनची स्टेप मी माझ्या स्क्रीनवरती दाखवतोय. तर इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला कोड स्टार्ट करायचा आहे. पण लिहायचं काय, आज तर आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि सिंटॅक्स किंवा रूल्स बद्दल अजून काहीच आयडिया नाही आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा काही गोष्टी क्लिअर करतो की कोडिंग करणं म्हणजे काय. तर तुम्हाला तुमची भाषा फक्त कम्प्युटरला समजावून सांगणे आहे. तुम्हाला जर फ्रेंच, इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन करायचं आहे पण त्या ऍसेंट मध्ये बोलता येत नाही आणि त्या शब्दांबद्दल काही आयडियाच नाही आहे, ओके, तर तुम्ही डिक्शनरीचा यूज करणार, वेगवेगळ्या शब्दांचं तुम्ही स्टडी करणार, तुमचं वोकॅब्युलरी तुम्ही इम्प्रूव्ह करणार. कम्प्युटरच्या बाबतीत देखील हेच होईल. आता बायनरी लँग्वेज माहित नाही आहे, तर आपण सुरुवात जे करणार आहे तर ते कम्प्युटर भाषेमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी जे लायब्ररीज आहेत त्यांना टेक्निकल वर्ड मध्ये हेडर फाइल्स हा शब्द आहे. तर या हेडर फाइल्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. stdio.h ही एक वेल नोन हेडर फाईल आहे आणि ह्या हेडर फाईलचं काम हे आहे की तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन्स टाईप कराल, मग त्यामध्ये इनपुट असू शकतं, त्यामध्ये आउटपुट असू शकतं. ओके, सो हे कम्प्युटरला समजावून सांगण्यासाठी जे काही कीवर्ड्स असतील, ओके, किंवा जे काही रूल्स असतील ते या हेडर फाइल्स मध्ये फंक्शनच्या स्वरूपात लिहून ठेवलेले आहेत. जसं डिक्शनरीज मध्ये फ्रेंच असेल, ग्रीक असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, डिक्शनरी मध्ये एक सिंटॅक्स आपण फॉलो करतो. एका बाजूला शब्द असतो, दुसऱ्या बाजूला त्याचं मिनिंग असतं आणि सिक्वेन्शियली ते सॉर्टेड पण असतात. मग आपण शोधत जातो आणि एखाद्या शब्दाचं मिनिंग आपल्याला कळतं. तर तुमचा कोड लिहिण्यासाठी तुम्हाला हेडर फाइल्स
हे कम्प्युटरला जे समजतील असे इन्क्लूड करायचे. तर कम्प्युटरसाठी ते डिक्शनरी आहे. तर असे खूप आहेत हेडर फाईल्स, हजारो आहेत. आपल्याला आता सध्याला एकच हेडर फाईल लागणार आहे. तर त्या हेडर फाईलचं नाव आहे stdio.h. ओके, सो ह्या stdio.h ला तुम्हाला तुमच्या सोर्स कोड मध्ये पहिल्यांदा फर्स्ट लाईन टाईप करायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला फंक्शन लिहायचं असतं. प्रोग्राम म्हणजेच काय, तर फंक्शन. तुम्हाला फंक्शन्स लिहायचे आणि प्रत्येक फंक्शन मध्ये कम्प्युटरला सांगायचंय की तुमचं कोड मध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे. काही वेळेला कॅल्क्युलेशन्स असतील, म्हणजेच ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन असेल. मे बी तुम्हाला जर कोडिंग मध्ये एक नंबर एंटर करायचा आहे आणि त्या नंबर मध्ये जे डिजिट्स आहेत त्या प्रत्येक डिजिटचं ऍडिशन करून प्रिंट करायचं आहे. किंवा असंही असू शकतं की तुम्हाला लोन अमाऊंट दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि टेन्युअर दिलेला आहे, तर त्याचं EMI अमाऊंट कॅल्क्युलेट करून प्रिंट करायचं आहे. काही वेळेला थोडं कॉम्प्लेक्स चॅलेंज पण असू शकतं की तुम्हाला 10 नंबर्स दिलेले आहेत आणि त्या 10 मधनं सगळ्यात मोठा नंबर कोण आहे तो फाइंड करायचा आहे, सर्च करायचा आहे. तर ही एक सुरुवात आहे प्रोग्रामिंगची. हेडर फाईल पहिला इन्क्लूड करावी लागते, त्यानंतर मेन फंक्शन लिहावं लागतं. मेन हे खूप पॉप्युलर फंक्शन आहे. सी लँग्वेजेस नव्हे तर पायथन असेल, जावा असेल किंवा असे जगामध्ये 128 पेक्षा जास्त प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. ओके, सो घाबरण्यासारखं काहीच नाही. सुरुवात तर केलेली आहे आपण आणि जसं जसं तुम्ही पुढे जाल तर आय होप की तुम्ही 20-25 तरी कोडिंग लँग्वेजेस माझ्या माध्यमातून सहजपणे शिकाल. तर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी ही जी एक सुरुवात आहे. ओके, तर ह्याला फक्त ब्रेक होऊन द्यायचं नाहीये. तर वर्ड मेन हे एक फंक्शन आहे. सगळ्याच लँग्वेजेस मध्ये हे फंक्शन आहे आणि त्याचं नाव देखील वर्ड मेनच आहे. ओके, सो प्रोग्रामिंग तुम्ही सी लँग्वेज शिकताय ह्याचा अर्थ तुम्ही इतर लँग्वेजेस मधलं देखील खूप सारे प्रोग्राम्स हे इन ऍडव्हान्स शिकत आहात. ओके, जसं की तुम्ही एक कुठली तरी कम्युनिकेशन लँग्वेज ऑलरेडी शिकलेला आहात, मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल. पण दुसरी लँग्वेज शिकण्यासाठी बघा त्याचा सपोर्ट लागतो. तुम्हाला कंपॅरिझन करावं लागतं, तुम्हाला मिनिंग लक्षात ठेवावं लागतं. ओके, आणि हळूहळू तुम्ही शिकत जाता. बायनरी बाबतीत देखील असंच होईल. तर बायनरी मध्ये कॅल्क्युलेशन जे आहेत ते आपण जे मॅथ्स करतो प्लस ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 10+20=30 असं जे करतो ते बायनरी मध्ये होत नाही. तसं बायनरी मध्ये 10-20 असे नंबर्सच नाही आहेत. मी सांगितलं की त्याच्यामध्ये फक्त 2 डिजिट्स आहेत, 1 आणि 0. तर ह्या 1 आणि 0चं जे ऍडिशन आहे ते बायनरी मध्ये 1च येतं. 1+1 देखील 1च येतं. पण हे कॅल्क्युलेशन शिकायची गरज नाही आहे कारण सी प्रोग्रामिंग आहे. ओके, डेनिस रिची यांनी जे एक टूल कंपायलर बनवलं तर त्या कंपायलरनं तुम्ही लिहिलेले जे काही कोडिंग लँग्वेज आहे, तुम्ही लिहिलेले जे काही सोर्स कोड आहे, ओके, त्याला कम्प्युटरच्या भाषेमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच तुम्ही इंग्लिशमध्येच कोड लिहा, तुम्ही मॅथ्स तुम्हाला जे माहिती आहे, तुम्ही जे आतापर्यंत शिकत आलेला आहात, डेसिमल नंबरिंग सिस्टीम आपण फॉलो करतोय, तर तेच तुम्हाला लिहायचं आहे. पण तो जो कंपायलर आहे त्या कंपायलरचं नाव आहे GCC कंपायलर. तुम्हाला पुढे जाऊन ज्या वेळेला इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचं आहे त्यावेळेला हे नोट्स उपयोगी पडणार आहेत. तर मी जे काय सांगतोय ते नोट डाऊन पण करून घ्यायचं आहे. तर ह्या GCC कंपायलरनं काम सोपं केलेलं आहे. तुम्ही जे कोडिंग कराल ते बायनरी मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम ह्या कंपायलरचं आहे. त्याचे व्हर्जन्स पण अवेलेबल आहेत. सध्या मी 4th व्हर्जन यूज करतोय माझ्या सिस्टम मध्ये. तुम्हाला देखील तेच यूज करायचं आहे आणि त्याला काय असं सेपरेट डाउनलोडिंग किंवा असं कुठलं कॉन्फिगरेशन नाहीच आहे. तुम्ही डेव C++ डाउनलोड केलेला आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन की त्याचं व्हर्जन कुठनं चेक करतात. तर कोड लिहिण्यासाठी GCC कंपायलर हा कन्व्हर्जनचं काम करतो. आता वर्ड मेन फंक्शन मध्ये इन्स्ट्रक्शन्स, मी मगापासून खूप वेळेला असं प्रोनाऊन्स केलं इन्स्ट्रक्शन्स, त्याचं मिनिंग काय असते तर प्रत्येक लाईनला म्हणायचं इन्स्ट्रक्शन. समजा तुम्ही एक 10 लाईनचा कोड लिहिलेला आहात तर त्यातली पहिली लाईन जी आहे ती झाली इन्स्ट्रक्शन 1. सेकंड लाईन जी आहे त्याला म्हणायचं इन्स्ट्रक्शन 2. ओके, तर तुम्ही त्याला असंही म्हणू शकता की सोर्स कोड. सोप्या भाषेमध्ये सोर्स कोड असंही म्हणता येतं. प्रत्येक लाईनला इंडिव्हिज्युअली रीड करताना टेक्निकल वर्ड मध्ये इन्स्ट्रक्शन हा शब्द आहे आणि हे एकत्र करण्यासाठी ग्रुपिंग करण्यासाठी तुम्हाला कर्ली ब्रॅकेट्सचा यूज करायचा आहे. तर मी
काही वेळेला अँगल ब्रॅकेट्स वापरेन, काही वेळेला मी राऊंड ब्रॅकेट्स वापरेन, काही वेळेला मी कर्ली ब्रॅकेट्सचा यूज करेन, तर मी काही वेळेला स्क्वेअर ब्रॅकेटचा देखील यूज करणार आहे. ओके, तर हे सिंटॅक्स आहे. आणि आता सध्याला तरी कर्ली ब्रॅकेट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फंक्शन टाईप करून झालं की कर्ली ब्रॅकेट तुम्ही ओपन करा आणि क्लोज करा, आणि त्या दोन्हीच्या मध्ये तुम्ही 10, 15, 20, 2000, 10,000 कितीही लाईनचा कोड लिहू शकताय. ओके, तर आपण सुरुवात करूयात हॅलो वर्ल्ड ह्या प्रोग्राम पासून.